कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम कब सुमरोगे राम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे बालपन मोह खेल गमाया बालपन मोह खेल गमाया तारुणपन मोगा तारुणपन मोगा कब तुम कब सुमरोगे राम कब सुमरोगे राम कब तुम कब सुमरोगे बुढ़ापन तन कापन लागे बुढ़ा तनपन कापन लागे निकल गया अवसान बुढ़ापन तन कापन लागे बुढ़ापन तन कापन लागे निकल गया अवसान त्यावेळेला समज नाही ना तेव्हा मंदिरामध्ये येतो आणि त्यावेळेला काय होत नसतं नाही कानामध्ये जर भगवंताचं नाम पडलं तर ते राम पडतंय का राम पडतंय हे पण समजत नाही अशा वेळेला जर सवय नाही लावली तर कधी होणार बुढ़ापन तन कापन लागे निकल गया अवसान अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम कहत कबीरा सुनो भाई साधो कहत कबीरा सुनो भाई साधो कहत कबीरा कहत कबीरा सुनो भाई साधो आपल्याला कवी महाराज सांगतात बघा कहत कबीरा सुनो भाई साधो आता सज्जन म्हणतात आपल्याला म्हटलंय आपण किती आहोत हे आपल्याला माहिती आहे कारण प्रत्येकाचं गुण प्रत्येकाला माहिती असतं कहत कबीरा सुनो भाई साधो कारण प्रत्येक सत्संग करणारा हा सज्जन असतो असं संतांचं मत आहे आणि आमचंही मत आहे कारण संतांच्या मताशी आम्ही जुळत नाही कारण संतांनी सांगितलंय काय की जे जे आहे ते फक्त संतांसाठीच आहे आणि संतांना दिलेलं आपल्यासाठी आहे आम्ही फक्त बॅक टू बेवले पोस्टमन कर भाई साधो यही घोडा मैदान आता हा घोडा म्हणजे देह आणि मैदान म्हणजे आयुष्य यही घोडा मैदान सुमरोगे पंढरीनाथ महाराज की मंगलमूर्ती बोला जय जय रघुवीर समर्थ संध्याकाळची चहा झाली आहे ना मग होऊन जाऊ दे कारण आजच्या वेळेला रामनाम अशा वेळेला घ्यायचं ज्या वेळेला संध्याकाळचा फराळ असतो त्याच वेळेला घ्यायचं कारण संतांनी सांगितलं नाही की कोणत्या वेळेला रामनाम घ्या कोणत्या वेळेला माझं साईबाबांचं नाव घेऊ का ज्या वेळेला प्रहार मिळतो ना त्या प्रत्येक प्रहारामध्ये त्याचं नामस्मरण करत जायचं कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम
बालपनमो खेल गमाया तारुणपनमो काम अब तुम कब सुमरोगे राम। बुढ़ापन तन कापन लागे निकल गया अवसान अब तुम कब सुमरोगे राम। कहत कबीरा सुनो भाई साधो यही घोड़ा मैदान अब तुम कब सुमरोगे राम। केवळ राम नाम घेणार, प्रश्न आणि उत्तर बघा एकामध्ये, कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम। प्रश्न आणि उत्तर बघा एकामध्ये भेटतं। केव्हा घेणार राम नाम, आता तरी घ्या। आता रामनामच का घ्यावं, तर रामनाम घ्यायला पण बरं आणि द्यायला पण बरं, म्हणून कारण सांगायला पण बरं असतं राम राम। आपण म्हणताना बघा राम राम म्हणतो, जर पाहुण्याला बोलवायचं असेल तर राम राम म्हणतो ना, जर घालवायचं असेल तर राम 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 नाही का, म्हणजे समजून जात पाहुणे पण येणार लवकर। कवी महाराज काय म्हणतात, कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम। महाराजांची रचना सेवेला घेतली आहे। 120 वर्ष आयुष्य असलेले कबीर महाराज एका पोस्टाला समुद्राच्या किनारी शंकामध्ये सापडलेले बालक। आपण म्हणतो की कबीर महाराज म्हणजे यमुना घरचे नाहीये, निपुत्री कशा कुळाला त्यांना सांभाळ केला, आपल्या पत्नीकडे त्यांना सांभाळ दिलं आणि पुढे संत रूपाला आले हे कबीर महाराज। कारण संतांच्या रचनेमध्ये जास्त सांगत राहिलं तर पुढचं विवरण तसंच राहतं, म्हणून फक्त निरूपणाची ओळख असावी। कवी महाराज काय म्हणतात, सगळ्या धोरणामध्ये जर सांगितलं असं म्हणतात, कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम। राम नाम कधी घेणार, केव्हा घेणार, अहो गेले ते गेले जाऊ द्या, आता या क्षणापासून तरी घ्या। अवस्था कशी होते सांगितलं, बालपनमो खेल गमाया तारुणपनमो काम। आता बाल्यावस्थामध्ये खेळामध्ये आयुष्य निघून जातं, तारुण्यावस्थेमध्ये काम करता करता निघून जातं आयुष्य। पुढची अवस्था बुढ़ापन तन कापन लागे, वार्धक्य अवस्था, त्यामुळे काही होत नाही, ते निघून जाते। निकल गया अवसान अब तुम कब सुमरोगे राम। घेणार कधी अवस्था, हा बरोबरच जातो झाला, खोल चिंतावून चिंतन करो। कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम। आता राम नाम का घ्यायचं बघा, कारण नाम चतुर्गुण पंचविले ताको द्विगुण प्रधान, तुलसीदास कहे अष्ट से भागले रहे सो राम गिरा। कोणतंही नाव घ्या बघा, नाम चतुर्गुण पंचविले, 4 गुण। समजा भगवंताचं नाव पांडुरंग, नाम 4 अक्षरी आहे पांडुरंग, नाम चतुर्गुण 16, नाम चतुर्गुण पंचविले 5 मिळवले 21, ताको द्विगुण प्रधान 21 गुणा 42, नाम चतुर्गुण पंचविले ताको द्विगुण प्रधान, तुलसीदास कहे अष्ट से भागले। 8 ने बघा 8 पंच 40, रहे सो रामैया। कोणतेही नाव घ्या, जरी आपलं आवडतं शाहरुख खान घेतलं ना तरी सतेज होणार, त्याला सगळ्यांना आवडतं शाहरुख खान। आपल्या नावावर सांगितलं भगवंताचं नाव घ्या, कशाला, त्याचं नाव चांगलं म्हणतात। म्हणजे कोणतेही नाव घेतलं तरी ते शेवटी बाकी राहते ती फक्त राम नाम, म्हणून राम नाम श्रेष्ठ आहे आणि घ्यायला पण बरं। म्हणून कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम। पुढली अवस्था बालपनमो खेल गमाया। आता बाल्यावस्थेमध्ये काय होतं बघा, बालपनमो खेल गमाया। बाल्यावस्थेमध्ये लहान मुलं शाळेला जायला निघतात, लहान मुलगा असेल शाळेला जायला निघतो, आई त्याला दप्तर बांधून देते। आपल्या घरापासूनची विचार करूया आपण, आईने दप्तर बांधून दिलं, त्याला डबा पाहिजे असेल, टिफिन पाहिजे असेल, सध्या मोठा शब्द आहे टिफिन देतात। आणि त्याच्यानंतर पाण्याची किंवा पाणी घेऊन जायला काही नसायचं, आता आम्हाला बिस्लरी पाहिजे म्हणतात, बिस्लरी शुद्ध पाणी ना, बाटली पण दिली जाते बरोबर। मुलगा शाळेला जायला निघतो, शाळेला जाता 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 शाळा जवळच आहे, घरातून निघाला
मध्ये थोडा अंतरावर गेल्यानंतर गारुडाचा खेळ दिसला. गारुडाचा खेळ पाहता पाहता अरे वा काय गारुडी डमरू वाजवतोय आणि माकड उड्या मारतोय. हे पाहण्यामध्ये थोडा वेळ निघून जातो. त्याला आठवतं ज्या वेळेला ते माकड मागे आपल्या दप्तर लावतोय की आता मला पण म्हणजे दाखवायचं. त्याला आठवतं मला शाळेला जायचंय. तिथून तो निघतो, पुढे जातो तर गारुड्याचा खेळ चालू असतो. गारुड्याच्या खेळामध्ये सुद्धा तो गारुडे मस्त पुंगी वाजत असतोय आणि त्यांना डोले मेरा मना डोले सगळ्यांना आवडतं ना. त्याच्यावरती त्याचा गारुड्याचा खेळ चालू असतो आणि तो पाहता म्हणजे एवढं दमून जातो की आता शाळेला पोहोचायचंय ते विसरून जातो. काही क्षण असा निघून झाल्यानंतर त्याला आठवतं अरे मला शाळेला जायचंय. तिथून तो धापा टाकत कसा तरी शाळेमध्ये पोहोचतो आणि शाळेमध्ये जेव्हा वेळेला पोहोचतो त्यावेळेला घंटा झालेली असते. आपलं आयुष्य बघा लहान मुलासारखं. आपल्याला जायचं असतं कुठे? त्या परमात्म्यापर्यंत, त्या पांडुरंगापर्यंत, त्या अखेर भक्तवत्सलापर्यंत. परंतु आपण तिथं जायचं सोडून बाकी प्रपंचामध्ये ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये रममाण होतो. अशी बाल्यावस्था. शंकराचार्यांनी पण सांगितलं काय? प्रत्येक संतांनी सांगितलं प्रत्येकाचं कारण. जे कवी मला सांगितलं शंकराचार्य काय म्हणाले? बालस्तावत क्रीडासक्ता. बाल्यावस्थेमध्ये फक्त क्रीडेमध्ये, क्रीडा करण्यामध्ये, फक्त खेळण्यामध्ये आपला वेळ निघून जातो. आम्ही आमच्या लहानपणामध्ये तेच केलं. पहिले मुंबईमध्ये 9x12 मध्ये खेळायचं क्रिकेट. परंतु आईने कधी हाक मारली ना, आई आता हा डाव संपला की येतो, पण आता डाव कधी संपत नाही. म्हणजे आयुष्य कसं निघतं बघा. बालस्तावत क्रीडासक्ता. आणि क्रीडेमध्ये जेवढं मन रमतं तेवढं बाकी कुठेच रमत नाही. बालस्तावत क्रीडासक्ता तरुणस्तावत तरुणी रक्ता. तरुणावस्थेमध्ये काय सांगायला नको. मी पण कॉलेजचा अनुभव घेतले. कॉलेज कट्ट्यावर जायचं, बसायचं आणि आ रे जा रे क्या कर रहे सगळं चालू असतं. आता कॅन्टीन मध्ये आपला वेळ घालवायचा. शाळेला जायचं, आपण अभ्यासाला म्हणजे सब्जेक्टला बसायचं की नाही बसायचं आपल्यावर असतं. त्यांच्या तोंडून पुन्हा ऐकायचं काय शिकवत तो टाकल्या म्हणजे यांचा मास्तर. म्हणजे आपली अवस्था पण कशी होते. तारुण्य असताना अशी अवस्था असते की त्याला काय समजलं, तो काय शिकवणार रे. काहीतरी प्राध्यापकांचं असले म्हणून तुमचं जीवन निघतं ना. पण आपण त्यांच्याशी संलग्न न होता तरुणस्तावत तरुणी रक्ता अशी तारुण्य अवस्था शंकराचार्याने सांगितली. वृद्धस्तावत चिंता मग्न. आता वृद्धावस्थेमध्ये आल्यानंतर चिंता मग्न. चिंता दोन प्रकारच्या. एक माझं कसं होईल. आता ठीक आहे, माझं आयुष्य चांगलं आहे तर ठीक आहे. जर ऐकायला येत नसेल, बोलायला येत नसेल, चालायला येत नसेल तर मुलगा पण म्हणतो कशाला, काय काम आहे तुमचं, जावा मंदिरात. कारण घरच्यांना नको असतात ना, म्हणून ते आणून सोडतात. आणि दुसरी चिंता, मुलगा जास्त शिकला समजा तर आम्हाला विचारेल की नाही, वृद्धाश्रमाची तर वाट नाही राखणार ना, त्याचा तर वृद्धाश्रम अमल करतात. आणि याला कारण पण आपण जाऊ. वृद्धस्तावत चिंता मग्न. पण ह्या सगळ्यामध्ये असतो. आणि शेवटचं कारण मला त्यांनी सांगितलं परे ब्रह्मणे कोपिने लग्न. परंतु बाल्यावस्थेत आयुष्य निघतं, तरुणावस्थेत आयुष्य निघतं, वृद्धस्थ चिंतामग्नामध्ये जातं. परंतु परे ब्रह्मणे कोपिने लग्न. परंतु कोणत्याही जीवाला वाटत नाही की ते परतत्व परब्रह्म
पांडुरंग किंवा माझा आराध्य दैवत त्याचं नामस्मरण करावं, त्याच्यापर्यंत पोहोचावं असं कोणाला वाटतं? आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, सगळ्या संतांनी एक एक उदाहरणं दिली, समर्थांनी पण सांगितलं की काय सांगितलं, आपला प्रहरच सांगितला, घटिका गेली, घटिका गेली, फळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाला. जय श्रीराम जय राम जय जय राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम. एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले गेले, एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले गेले. एक प्रहर सकाळचा प्रहर गेला, दुपारचा प्रहर गेला, माध्यान्ह गेला, संध्याकाळचा प्रहर निघून गेला आणि रात्री झोपायची वेळ पुन्हा झाली. तरी आपण म्हणतो माझं काम काहीच झालं नाही. दोन प्रहर तीन प्रहर गेले गेले, संसाराच्या एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले गेले, संसाराच्या सावटीने नेले, तिच्या प्रहरा संसाराच्या सावटीने नेले. घटिका गेली फळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाला. जय श्रीराम जय राम जय जय राम. रात काही रूप काही श्रीसंगे गेली गेली, रात काही रूप काही श्रीसंगे गेली गेली, ऐशी आठा प्रहराची ऐशी आठा प्रहराची वासनात झाली. घटिका गेली फळे गेली, तास वाजे झणाणा. समजतात प्रत्येक प्रहर आपल्या हातात निघतोय, आपण सगळं मिळू शकतो, परंतु जी आता वेळ निघून गेली ती नाही मिळू शकत. कोण सांगता का माझं आयुष्य किती आहे, परंतु पुढच्या क्षणाला श्वास आपण घेऊ शकतो का? नाही, कोणाला माहित नाही. नाही देहाचा भरवसा उधार मान द्यावा करता, सगळं त्यांना माहित असतं बघा व्यापाऱ्यांना. ते काय म्हणतात, जर नाही देहाचा भरवसा उधार मान द्यावा करता, ते त्याचा वापर करून घेतात, पण आपण मात्र करून घेत नाही. आपल्याला सगळं माहिती असतं की आपला देह नश्वर आपला सोडून जायचा आहे, किती क्षण उरले किती क्षण बाकी आहे, तरी सुद्धा आपण अवस्थेमध्ये असतो. बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धापावस्था आणि आपल्या ज्या काही प्रपंचाच्या गोष्टी आहेत, समर्थ पण ते सांगतात की या सगळ्यामध्ये आठ प्रहर निघून गेले, सगळ्याची अवस्था निघून गेली. त्यावेळेस काय म्हणतात,
कीर्तन संपवायचंय, तास बघायला लागतो ना. तसंच समर्पण सांगतात, प्रत्येक वेळा क्षणाक्षणाला सांगतोय, घरी सांगते आपल्याला की आयुष्य संपत आलंय, चलो तिकीट निकालो. दास भरा स्मरण सकळा देतो देतो क्षणोक्षणी राम म्हणा, क्षणोक्षणी राम म्हणा, ऐसे कुणा तो घटिका गेली मळे गेली आसमाने बनाना आयुष्याचा नाश होतो राम काळे म्हणा. जय श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय जय राम वीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, दास म्हणे तास बरा स्मरण सकळा देतो देतो क्षणोक्षणी राम म्हणा, ऐसे पुन्हा येतो. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला, श्वासातून बाहेर जसा श्वास आपला बाहेर जातो तसाच त्या क्षणाला दुसरा श्वास आपण घेत असतो. त्या क्षणोक्षणाला तुम्ही रामनाम म्हणा. हे संतांनी प्रत्येक सांगितलं, बालपण मोठेल गमाया, आणि फिरलो तरी पुन्हा जाग्यावर यायचं. बालपण मोठेल गमाया तारुणपण मोकाम अब तुम कब स्मरोगे राम. बाल्यावर अजून काय सांगायचं, लहानपणामध्ये आई हे तर ब्रह्म असतं बघा. आई कसं असतं, माता ब्रह्मची शिशुपणी, माता ब्रह्मची शिशुपणी पौगंडी खेळ यौवनी युवती वादके सुत चिंता, वादके सुत चिंता हरिपदरत प्राणी के दवा होती. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 राम. माता ब्रह्माची शिशुपणी म्हणजे आई हेच ब्रह्म असतं. त्यावेळेला आई जे काही सांगितलं ना तरी आपल्याला चांगलं वाटत असतं, त्यावेळेला आपण बाल्यावर असतो. आणि कारण का असं माहितीये का, आई कशी का असेल हो, आईचं वर्णन सगळ्या संतांनी केलं. माता कुरुपत्वा कुलक्षण, आपण म्हणतो काही असू दे, माता कुरूप अथवा कुलक्षण बालकासी प्रिय जाण माय देखो निरंजन कडे उडी घाले तसे. माता कुरूप अथवा कुलक्षण, माता कशी असू दे, कुरूप असू दे, दिसायला सुंदर असू दे, माता कुरूप अथवा कुलक्षण, चांगल्या कुळातली असेल तरी चालेल, नाही कुळातली असेल तरी चालेल. माता कुरूप अथवा कुलक्षण बालकासी प्रिय जाण, परंतु बालकाला तीच प्रिय असते बघा. ज्यावेळेला बालक रडत असतं त्याला तुम्ही किती खायला द्या, आईने तरी खायला तर आईला घेतात, आईने कडेवर घेतलं पाहिजे. आईने घेतल्यानंतर ते मुलं शांत होतं ना. माता कुरूप अथवा कुलक्षण बालकासी प्रिय जाण माय देखो निरंजन कडे उडी घाले कसे. एक छोटस उदाहरण तुम्हाला पुढे जातो. सगळ्यांना माहिती आहे विनोबा भावे, आणि विनोबा भावे यांना आईचं प्रेम एवढं होतं ना की आई कुठेही असली तर ते तिथपर्यंत जायचे. आणि विनोबा भावे 7 वर्षाचे होते, 7 वर्षाचे, आणि त्यावेळेला त्यांचं आजोळ पेनच्या जवळ होतं. आणि दुपारच्या क्षणाला त्यांची आई काही कारणानिमित्त आपल्या घरातून निघाली आणि पेंडा गेली आजोळी. हे थोड्या वेळ जागे झाले. त्यांनी पाहिलं प्रत्येक घरामध्ये, आपल्या घरामध्ये विचारणा केली तर आई कुठे दिसत नाही. जीव कासावीस झाला. शेवटी त्याला समजलं की आई पेंडला गेली आहे. दुपारच्या वेळेला सुद्धा ते त्या उन्हामधून चालत 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 पेंडमध्ये पोहोचले. पण त्यांना माहित नव्हतं की आपल्या
घर कुठे आहे? पेणमध्ये पोहोचल्यानंतर प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये पाहून शेवटी ज्या वेळेला त्यांची आई माता त्यांना दिसते तेव्हा त्यांना जो आनंद झाला तो त्यांनी पुस्तकात वर्णन केलं. म्हणजे माता कशी असते बघा. माता कुरूपात्वा कुलक्षण बालकासी प्रिय जाण माय देखोनी नंदन कधे ओढी घालीत असे. अशी बाल्यावस्था. पुढची अवस्था येते तरुणावस्था. तारुण्यावस्थेमध्ये कारण बोलायला जाणं आता बाल्यावस्थेमध्ये भरपूर आहे, पण आपल्याला जायचंय पुढे, समजलं पाहिजे, लोकांपर्यंत भावना पोहोचल्या म्हणजे झालं. दुसरी अवस्था तारुण्यावस्था. समर्थ काय म्हणतात? स्त्रिये कारणे सांडली मुक्ती, स्त्रिये कारणे सांडली भक्ती, स्त्रिये कारणे सांडली विरक्ती, स्त्रिये कारणे सायुज्य मुक्ती तीही तुच्छ मानिले. स्त्री कोण? स्त्री म्हणजे कोणी पुरुष किंवा स्त्री नाही. मायेमध्ये जीव गुंततो त्यावेळेला जी अवस्था प्राप्त होते, त्याच्यामध्ये जीव गुंतल्यानंतर आपल्याला अवस्था येते. किंवा चारही अवस्था म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ही अवस्था पण विसरून जातो. त्याचं तादम्य आहे ही अवस्था विसरून जातो. आपल्याला त्याची सेवा करायची ही अवस्था विसरून जातो. आणि आपल्याला काहीतरी देणं लागतं त्याचं ही अवस्था विसरून जातो. समर्थ काय म्हणतात? स्त्रिये कारणे सांडली भक्ती, स्त्रिये कारणे सांडली विरक्ती, स्त्रिये कारणे सायुज्य मुक्ती तीही तुच्छ मानली. ती पण आम्हाला तुच्छ मानतो आम्ही की आम्हाला काही करायचं नाहीये. बघायला लागतं पटकन निघायचं नाही, सवय झाली आणि तीही तुच्छ मानली. याची अवस्था सांगितली त्यांनी तरुण अवस्थेत झाल्यानंतर. की तरुण अवस्थेत झाल्यानंतर मुलगा आईचा जो ब्रह्म म्हणत असतो तो कारणामध्ये बघा पत्नीचा ब्रह्म होतो आणि काय करतो? तुळजास महाराज म्हणतात पलंगे बैसावो निराणी, पलंगे बैसावो निराणी, पलंगे बैसावो निराणी, माते हाती आडवी पाणी, माते हाती आडवी पाणी, पलंगे बैसावो निराणी, पलंगे बैसावो निराणी. आई म्हणजे समजा कामावर जाऊन आल्यानंतर घरी आपली पत्नी असेल ना तर आल्यानंतर काय सांगतो? आई पाणी घेऊन ये माझ्या पत्नीसाठी. अरे भले ती घरी असते परंतु काय सांगतो? माझी पत्नी मला प्रिय आहे ना, तेव्हा ब्रह्मन असतं आई. अशी तरुण अवस्था. श्री देतो रेशीम तोडे, श्री देतो रेशीम तोडे, माता अखंड चिंध्या गाडी, माता अखंड चिंध्या गाडी, पलंगे बैसावो निराणी, पलंगे बैसावो निराणी, पलंगे बैसावो निराणी. आपण लावे रेशीम काठी, किती सांगायचो? रेशीम काठी पाप लावितो लंगोटी, पाप लावितो लंगोटी, पलंगे बैसावो निराणी, पलंगे बैसावो निराणी. ऐसा कलियुगीचा महिमा, ऐसा कलियुगीचा महिमा, म्हणे विष्णुदास नामा. हा कलियुगीचा महिमा आहे की जसं तुम्ही केला तसं उगवेल.
जर आपण आपल्या मुलांना संस्थेच्या बळावर दिलं तर आपल्याला जे मिळणार आहे ना तू ते त्याच रूपामध्ये येतं बघा. स्त्रीशी देतो रेशीम चोळी माता अखंड चिंता गाळी. ज्याच वेळेला आईने सांगितलं तुम्हाला साडी घेऊन ये तर ते नसतात म्हणायला. आणि त्याच वेळेला समजा एक दृष्टांत सांगतो. एकदा फोन आला आणि आता सध्या टेलिफोन आहेत ना चालू आहे. आणि आईने सांगितलं भाजी घेऊन ये भाजी. बोलतो कशाला भाजी आणली नाही ना घरामध्ये कशाला आणायची आहे. ठीक आहे 200 रुपये खर्च होणार ना नको. आणि त्याच वेळेला थोड्या क्षणानंतर पुन्हा पत्नीने फोन केला आणि तिने सांगितलं की भाजी घेऊन या उद्या सकाळच्याला बघायला पाहिजे असेल तर. म्हणजे बघा अवस्था कशी असते आपली. त्यांनी त्यावेळेला 200 रुपयाची भाजी घेऊन आला पण त्याच वेळेला आईने सांगितली तेव्हा 50 रुपयाची भाजी पण घरात नाही. अशी आपली अवस्था आहे तारुण्य अवस्था. श्री देतो रेशीम चोळी माता अखंड चिंता गाळी. माता अखंड चिंता गाळी. आपण लावी रेशीम काठी. आपण लावी रेशीम काठी. त्यावेळेला रेशीम काठी लावायची. आता जीन्स पॅन्ट ना. आपण लावी रेशीम काठी आपण लावितो लंगोटी. ऐसा कलियुगीचा महिमा. ऐसा कलियुगीचा महिमा. हरे विष्णुदास नामा. हरे विष्णुदास नामा. पलंगे कैसा बोलियाणी. पलंगे कैसा बोलियाणी. कैसा बोलियाणी. कैसा अशी कारण का सांगितले. पलंगी बैसवून राणी माते हाती आणली पाणी. स्त्रीशी देतो रेशीम चोळी माता अखंड चिंता गाळी. कारण आपली अवस्था कशी असते माहितीये. ज्यावेळेला शिरामध्ये जहाज चाललं असतं बघा समुद्रामध्ये आणि त्याच्यामध्ये हवा जेव्हा जाते तेव्हा हे जहाज कुठे भडकतं आपल्याला समजत नाही. अशी अवस्था तारुण्याची असते. तुकारामांनी वर्णन केलं बघा. नराला मिळतो कधी थारा. नराला मिळतो कधी थारा. झुंपला बैलाची संसार. झुंपला बैलाची संसार. झुंपला बैलाची संसार. नराला मिळतो कधी थारा. नराला मिळतो कधी थारा. झुंपला बैलाची संसार. झुंपला बैलाची संसार. झुंपला बैलाची संसार. तुला मानसे प्रणाम. तुला मानसे प्रणाम. अविरत दुःखादी. अविरत दुःखादी. हरिभजनाच्या कधी वाटणी. हरिभजनाच्या कधी वाटणी. कधी नये एखादी. कधी नये एखादी. पहारी नंतर अवतराई. पहारी नंतर अवतराई. तसा शिरात भरला वारा. तसा शिरात भरला वारा. तुमला बैलकी संसार. बैलकी संसार. तुमला बैलकी संसार. नराला मिळतो कधी थारा. झुंपला बैलची संसारा. आयुष्यात तारुण्य असताना कधीच थारा नसतो बघा. कधी घरातून बाहेर पडल्यानंतर सौ असतात सांगतात बघा घेऊन यायचंय. काही ना काही घेऊन यायचं असते घरामध्ये. काही नाही सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत असं कधीच सांगितलं जात नाही. घरामध्ये काही गोष्टी नसतील थोड्या गोष्टी आणायच्या तरी जास्त राहिल्या तरी चालतील पण आणायला सांगितलं जातं. नराला मिळतो कधी थारा. झुंपला
बैलाची संसारामध्ये आपण एवढे रुपले जातो. सवड गुलामा नसे प्रणाम अविरत झूक खांदी. जसं शेतामध्ये चालताना बघा आपण नांगर धरतो त्यावेळेला बैलांच्या खांद्यामध्ये झूक ठेवतो आणि त्यांना बदलवतो. कारण का आपल्याला शेती नांगरून घ्यायची असते. इथे काय होतं, इथे आपली अवस्था अशी असते की आपल्याला मला पाहिजे अजून कमवायचं अजून पाहिजे यामध्ये गुलामासारखी अवस्था प्राप्त होते. जर गुलाम त्याचं व्हायचं असेल तर त्याचा गुलाम व्हायला काय व्हायचं, कारण त्याचा गुलाम जो झाला त्याचा भार त्याने सदाकाळ वहाला. सवड गुलामा नसे प्रणामा अविरत झूक खांदी हरिभजनाच्या कधी वाट दिसत. कधी येत नाही बघा हरिभजनाचा. अरे चला भजन करायचंय, तुम्हाला काम जमिला म्हणणार चला म्हणून तुम्ही जाता. पहा निरंतर धावत राही. जसं कानामध्ये हवा भरायला भेटतात तसं फिरत राहतो, धावत राहतो. समजा कोणी मागायला आलं, पैसे मागायला आलं, दे धर्माला खोटा पैसा आणि सुपारी किडकी. बघा आपली अवस्था पण तशीच आहे. आपण सत्यनारायण करायचं असेल ना, दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदाराला सांगतो सुपारी दे, परंतु तुम्हाला थोड्या हे कमी रेट मध्ये चालेल म्हणतो. देवाला द्यायचे ना. दे धर्माला खोटा पैसा, जो चालणारा नसेल पैसा तो धर्माच्या पेटीमध्ये टाकायचा. आणि देवाला काहीतरी दिलं म्हणून, देवाला काहीतरी पेटीमध्ये टाकलं तर टाकणार कशाला, तोच टाकणार आहे. सगळं देणारा तो आहे, त्याला द्यायची काय आवश्यकता आहे. फक्त त्याला द्यायचं असेल तर नामस्मरण द्या, त्याची अवस्था जपा, त्याचा रामनाम जपा. त्या संतांनी सांगितलं कवच उमरोगे राम, बाबा तुम कवच उमरोगे राम. ते रामनाम जपा, मग त्याच्यासाठी तो तुम्हाला उधळून जाईल. दे धर्माला खोटा पैसा आणि सुपारी किडकी. अशी अवस्था तारुण्यावस्था. कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित तू काके दृष्टीत सर्व काळ. तारुण्यावस्थेमध्ये जेव्हा अवस्था अशी प्राप्त होते, मायेमध्ये जीव एवढा गुंतत जातो की मायेने सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या घडतात. कारण घेतलेचे धाव मनासरी. पूर्ण अभंग सांगत नाही यशासाठी, अभंग मोठा आहे. तुका मला काय म्हणतात, घेतलेचे धाव मनासरे. हे सगळं कशामुळे घडलं, मायेमध्ये जीव का गुंतला, तर मनाच्या अधीन झाल्यामुळे, मनाच्या मागे लागल्यामुळे, मनाची अवस्था प्राप्त झाल्यामुळे. अशी तारुण्यावस्था असते. कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित, कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित. काके दृष्टीत सर्व काळ, काके दृष्टीत सर्व काळ. कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित, कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित, कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित. वेगळा इथेन, वेगळा इथेन. तान तुझी आण गळ्याची, तान तुझी आण गळ्याची, गळ्याची. कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित, कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित, कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित, कांतेसी प्राप्तित, कांतेसी प्राप्तित. कामाचा अंकित कांतेसी प्राप्तित. मायेच्या अधीन झाल्यानंतर, जेव्हा घरी आल्यानंतर पत्नी स्वागत करत नाही. तो म्हणतो एवढी प्रत्येक दिवशी माई चांगली बोलत होते, आज काय झालं का, झालं का. तेव्हा ती म्हणते मला इथे राहायचं नाही, मला वेगळं व्हायचंय. वेगळं व्हायचंय कशाला, आपलं तर लग्न आत्ताच झालं, मग वेगळं का व्हायचं. तुम्ही गेल्यानंतर मला घरामध्ये काय काय सुचावं लागतं, बरंच सुचावं लागतं, करायचं काय. मायेच्या
अधीन झाल्यानंतर जीव काय सांगतो, सकाळी उठून वेगळा निघेन, जाण तुझी आण गळ्याची. तुझ्या गळ्यात शपथ घेऊन सांगतो, उद्या आपण सकाळी निघायचं. शेवटच्या क्षणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे केला बळेने गाढव, मायेने जीव गाढव केला. इथे पुरुष किंवा स्त्री याच्यावर टिप्पण नाही केलं महाराजांनी, नाहीतर हा विनोद चांगला वाटतो. तुका म्हणे केला बळेने गाढव, घेतलीचे धाव मनासले. नाहीतर गव्हर्नमेंटचे प्रोग्राम असतात बघा, एंटरटेनमेंट प्रोग्राम, आओ जाओ. आपलं तसं नाही. जे काही संतांनी सांगितलं त्याच्यामधलं मर्म महत्वाचं. त्यांनी जीव म्हणजे तो पुरुषचा असो, स्त्रीचा असो, कोणाचाही असो, तो मायेच्या मागे लागला आणि मनाच्या अधीन म्हणजे मन सोडून जो वागला, त्याची अवस्था काय होती सांगितलं. सगळ्यांना जन्म प्राप्त होतात ना, परंतु जसं कुत्री, प्रत्येक प्राणी मात्र जसा जन्म घेतो तसा मानवाला पण जन्म आहे. फक्त मानवाला बुद्धी दिली आहे. आणि ती का दिली, तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर त्यांच्यासारखं जर आपण आपल्या आयुष्य जीवनात जगणार असो तर त्या जीवनाला अर्थ काय. मग मायेमध्ये जीव एवढा गुंतत राहता, तोच जीव, तोच माया, मायावर लावण्यापेक्षा तीच माया भगवंतावर जर लावली तर किती चांगलं होईल. यासाठी समर्थांनी पण बघा मनात श्लोक दिले का, मनाला उद्देशून. कारण ज्या वेळेला मन तुमच्या ताब्यात येतं, मन इंद्रियांचा राजा. कारण मनामध्ये सगळ्या वस्तू चालू असतात. जसं मंदिरात येईपर्यंत आपल्या मनामध्ये असतात की आज पेटीमध्ये किती टाकायचे, समजा 101 रुपये टाकायचे, पण पुढच्या पायरीपर्यंत येईपर्यंत 51 रुपये होतात आणि शेवटी पडेपर्यंत 1 रुपया होतो. असं का होतं, मनाच्या अधीन आपण जातो म्हणून. ते सांगता कवी महाराज, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, बालपन मोह लगमाया, तारुणपन मोह काम, अब तुम कब सुमरोगे राम. ही तारुण्य अवस्था झाली. तिसरी अवस्था वृद्धापकाळ. वृद्धापकाळाचा फक्त श्लोक ठेवतो आणि उत्तरांगाकडे वळतो. वृद्धापकाळ काय होतं बघा आपली अवस्था. व्याघ्रीवतिष्ठति जरा परितर्जयन्ते, रोगाक्षत ऐव प्रहरन्ति देहम्, आयुः परिश्रमति भिन्न घटा दिवांगो, लोकस्तथापि ऐतमा चरतीति चित्रम्. गोपाल कृष्ण भगवान की या विषयावर चिंतन उद्याच्या पूर्वंगामध्ये करू. म्हणून पूर्वपद्यामध्ये कवी महाराज म्हणतात, कब सुमरोगे राम, अब तुम सुमरोगे राम, बालपन मोखे लगमाया, तारुणपन मोह काम, बालपन